हॅलो फ्रेंड्स, आज आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडं प्रॅक्टिकल बायोलॉजी शिकण्याचा प्रयत्न करू. माझ्या हातामध्ये काही झाडांची पानं आहेत. या पानांच्या बेसिसवर आपण आज टाईप ऑफ लीप स्टडी करण्याचा प्रयत्न करू. बाळांनो, दोन प्रकारचे लीप असतात. एक असतो सिंपल लीप आणि दुसरा आहे कंपाऊंड लीप. आता पहिला सिंपल लीप कशाला म्हणायचं, तर माझ्या हातामध्ये हे जे पान दिसतं आपल्याला, तर हे सिंपल लीपचं एक्झाम्पल आहे. सिंपल लीप म्हणजे ज्या पानाचा लॅमिना हा एंटायर प्रेझेंट असतो, कुठंही ज्याच्यामध्ये कट नसतो, किंवा जर कट असेल, इन्सिजन असेल, तर ते इन्सिजन ह्या मिडरिपपर्यंत पोहोचलेलं नसतं. त्याला आपण सिंपल लीप म्हणू शकतो. लक्षात घ्या, सिंपल लीप हे पिंपळाचं पान आहे, हे एक्झाम्पल बनू शकतं याचं. सेकंड, दुसरा जो टाईप आहे तो आहे कंपाऊंड लीप. आणि कंपाऊंड लीपमध्ये बाळांनो, इथे आपण समजून घेऊ की कंपाऊंड लीपमध्ये काय असतं. या पानावर इन्सिजन पाहायला भेटतात आणि जे इन्सिजन ह्या मिडरिपपर्यंत पोहोचलेलं असतं. म्हणजे या पानाला मी इन्सिजनपर्यंत असं जर कट करत गेलो तर या पानाचे नंबर ऑफ लिपलेट्स तयार होतील. या पानावर नंबर ऑफ लिपलेट्स तयार झालेले, छोटे छोटे लीप तयार झालेले पाहायला भेटतील. ओके, म्हणजे इन्सिजन इथं मिडरिपपर्यंत पोहोचलेलं असतं कंपाऊंडमध्ये. कंपाऊंडचे दोन टाईप आहेत बाळांनो, एक आहे पिन्नेट कंपाऊंड आणि दुसरा आहे पाल्मेट कंपाऊंड. पिन्नेट कंपाऊंडमध्ये काय असतं बाळांनो, तर हे बघू शकता तुम्ही की हे माझ्या हातामध्ये जे पान आहे, तर इथं स्मॉल नंबर ऑफ लिपलेट्स आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि हे सगळे लिपलेट्स एका कॉमन ॲक्सिसवर प्रेझेंट आहेत. या कॉमन ॲक्सिसला आपण काय म्हणतो, तर रॅचिस म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पिन्नेट कंपाऊंड लिपमध्ये ऑल लिपलेट्स प्रेझेंट ऑन कॉमन ॲक्सिस. या कॉमन ॲक्सिसला आपण काय म्हणतो, रॅचिस म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पिन्नेटचं एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला नीम, आणि हे नीमचंच पान आहे. लक्षात ठेवायचं आहे. दुसरा जो टाईप आहे तो आहे पाल्मेट कंपाऊंड लीप. आणि पाल्मेट कंपाऊंड लीपमध्ये लक्षात ठेवायचं, ऑल लिपलेट्स प्रेझेंट ऑन कॉमन पॉईंट. आणि हा जो कॉमन पॉईंट आहे याला आपण टिप ऑफ पेटिओल म्हणतो. तुम्ही बघू शकता की एक टिप ऑफ पेटिओल आहे आणि या पेटिओल हे सगळे लीप अरेंज आहेत. या कंडिशनला आपण पाल्मेट कंपाऊंड लीप म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे सिल्क कॉटन. थँक्यू.